विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. फेन आकृती किंवा फेन डायग्राम त्याच्या जोडीनं आपण तर्कानुमान किंवा सेलोगिझमचे काही प्रश्न या आपल्या 46व्या चाचणीमध्ये पाहिले होते. त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण आज पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा. खालील पर्यायातील कोणत्या 3 शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शवता येते? ही आकृती आहे, हिच्यामध्ये 2 छोटे वर्तुळ आहेत आणि या 3 शब्दाच्या आधारे पर्यायातल्या शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, भारत, महाराष्ट्र, मुंबई, दिवस, महिना, वर्ष, वही, पुस्तक आणि पेन या 3 शब्दांना दर्शवण्यासाठी ही आकृती उपयोगी पडेल अशा अर्थाचा हा प्रश्न आहे. आता आपल्याला पहिलं जे दिलेला शब्दसमूह आहे शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, या 3 मध्ये शाळा हा समूह किंवा मोठा आहे आणि शाळेचा एक भाग प्रयोगशाळा असते आणि शाळेचा एक भाग ग्रंथालय असते. अशा पद्धतीने आकृती आपल्याला शाळा पहिल्या 3 शब्दांच्या साठी काढता येईल. आता दुसऱ्यासाठी ही आकृती याला जुळती आहे, त्याच्यामुळे पहिला पर्याय आपलं उत्तर बरोबर असणार आहे. परंतु आपण पुढचे पर्याय चेक करायचे. भारत, महाराष्ट्र आणि मुंबई. भारत हा आपला एक देश आहे. याला जर आपण भारत म्हटलं तर भारतामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई नावाचं एक शहर आहे. या पद्धतीने ती आकृती होईल. जर आपल्याला दिवस, महिना, वर्ष दाखवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला माहित आहे वर्ष मोठा आहे. याला जर आपण वर्ष म्हटलं तर आपण दुसरी आकृती काढतोय. याला जर आपण वर्ष म्हटलं तर वर्षामध्ये 12 महिने असतात. महिना हा घटक आणि दिवस हा घटक महिन्याच्या आत येतो. म्हणजे अनेक 30 ते 31 दिवसाचा, 28 दिवसाचा महिना असतो. म्हणजे या समूहासाठी ही आकृती येईल. आणि वही, पुस्तक, पेन. वही त्याचा पुस्तकाशी असा डायरेक्ट संबंध नाही, पेन ज्याचा डायरेक्ट संबंध नाही. या शब्दसमूहासाठी अशा पद्धतीची आकृती, या शब्दसमूहासाठी अशा आकृती, या शब्दसमूहासाठी अशा आकृती आणि या शब्दसमूहासाठी अशा आकृती. ठीक आहे, म्हणजे या आकृतीची साधर्म्य असणार ही आकृती आहे. आणि मग या आकृतीने आपल्याला काय दाखवता येईल तर शाळा, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा दाखवता येईल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नात सुद्धा बघा, खालील आकृती बघून मधून महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली यांच्यातील परस्पर संबंध कोणत्या आकृतीने व्यक्त होतो हे सांगा. आता आपल्याला डायरेक्ट आकृती काढायची आहे. महाराष्ट्र, मुंबई आणि दिल्ली. आता मुंबई आणि दिल्ली ही 2 शहरं आहेत, परंतु दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. महाराष्ट्र हे एक राज्य आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. जर आपण महाराष्ट्र या वर्तुळानं दाखवला, याला आपण महाराष्ट्र म्हणलं तर महाराष्ट्राच्या अंतर्गत मुंबई येते, म्हणून याला मुंबई म्हणावं लागेल. जसं महाराष्ट्र एक राज्य आहे त्या पद्धतीचा केंद्रशासित प्रदेश छोटासा दिल्ली आहे. आपण डी अक्षराने दाखवतो. किंवा एक शहर आहे असं म्हणूया दिल्ली. त्यामुळं हे 3 शब्द जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने दाखवायचे असतील तर त्याची आकृती अशी तयार होईल. आणि मग अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य क्रमांक आहे. पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न काय बघा. इथं चौरस म्हणजे डॉक्टर असं म्हटलंय, वर्तुळ म्हणजे महिला असं म्हटलंय, त्रिकोण म्हणजे शल्यचिकित्सक असं म्हटलंय. इथं त्रिकोण आहे, वर्तुळ आहे आणि चौरस आहे. आणि याच्या आधारे आपला प्रश्न विचारलाय, वरील आकृतीवरून किती महिला या डॉक्टर ही आहेत आणि शल्यचिकित्सक ही आहेत असं म्हटलंय. आता सरळ सरळ याचं उत्तर जे अक्षर तिन्ही आकृत्यामध्ये आहे ते उत्तर असणार आहे. जर आपण यस बघितलं तर यस हे त्रिकोणाच्या आणि चौरसाच्या आत आहे. ज्या वर्तुळानं महिला दाखवल्यात त्या वर्तुळामध्ये ते नाही. टी कडे जर बघितलं आपण तर टी बघा त्रिकोणाच्या आत आहे, वर्तुळाच्या आत आहे,
चौरसाच्या आत आहे. म्हणजे डॉक्टर्स, महिला आणि शल्यचिकित्सक टी असू शकतं. पुढचा आपला पर्याय आहे यू. हा यू वर्तुळात आहे, वर्तुळाच्या या भागामध्ये आहे आणि चौरसाच्या या भागामध्ये सुद्धा आहे. परंतु तो त्रिकोणाच्या या भागामध्ये नाही. ज्या त्रिकोण आपल्याला शल्यचिकित्सक दाखवलेत त्यामुळे हा यू शल्यचिकित्सक नाही, तो महिला डॉक्टर असू शकतो. किंवा हा यशच्या संदर्भाने सुद्धा बघा, हा शल्यचिकित्सक डॉक्टर असू शकतो, पण वर्तुळात नसल्यामुळे तो महिला नाही असू शकत. आता आर आर हा वर्तुळात आहे, परंतु तो चौरसाच्या बी बाहेर आहे आणि त्रिकोणाच्या बाहेर आहे. आर ही महिला आहे, डॉक्टर ही नाही आणि शल्यचिकित्सक नाही. म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या माहितीच्या आधारे आपलं उत्तर हे टी आहे. आपण अनेक एका प्रकारे बघू शकतो. आता बघा, फक्त आपण चौरसात असणारे अक्षर बघूया. चौरसात असणारे अक्षर कोणते आहेत बघा, यस, टी, यू आणि क्यू. चौरस म्हणजे काय, आपले डॉक्टर्स आहेत. म्हणजे यस, टी, यू, क्यू हे डॉक्टर्स आहेत. पुन्हा आपण वर्तुळातले अक्षर बघूया. वर्तुळात असणारे अक्षर बघा, आर, टी आणि यू आहेत. आर, टी आणि यू आहेत. आणि त्रिकोणातले अक्षर बघूया आपण, जे शल्यचिकित्सक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणातले अक्षर मिळतात, पी, यस आणि टी. आपल्याला काय विचारलंय बघा, महिला, डॉक्टर आणि शल्यचिकित्सक तिन्ही ठिकाणी असणारं अक्षर कोणतं आहे, टी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, चौथा. आता चौथा प्रश्न बघा, आपल्याला काय सांगितलंय, खालीलपैकी कोणत्या आकृतीने गाजर, अन्न आणि भाजी हा संबंध दाखवता येईल. बघा, आपण या समूहातील अन्न हा मोठा घटक आहे असं बघितलं तर अन्नात आपण अनेक भाज्या खातो. हे अन्नात आणि आपण आपल्या अनेक प्रकारच्या भाज्या असतात. भाजी म्हटल्यानंतर तुम्ही पातळ केलेली भाजी नाही, तर भाज्या, पालेभाज्या, हिरव्या भाज्या अशा अर्थाने घ्या. आणि भाजीच्या आत हे गाजर येतं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पर्यायात उपलब्ध कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1 हा प्रश्न उत्तर असू शकतं किंवा आहे. आता पुढचा 5वा प्रश्न, खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा. आशिया भारत महाराष्ट्र, अंटार्क्टिका भारत महाराष्ट्र, युरोप भारत महाराष्ट्र यापैकी नाही. एकात एक अशी 3 वर्तुळ दिलेली आहेत. आता ही आकृती सोडवण्यासाठी आपण पहिल्या पर्यायाकडे बघूया. आशिया हा एक खंड आहे. आशिया खंडात भारत, पाकिस्तान, चीन, श्रीलंका, नेपाळ, मालदीव अशा, अफगाणिस्तान अशा अनेक देश आहेत. म्हणजे आशिया खंडाच्या आत आपल्याला भारताचा गोल काढावा लागेल. हा आशिया खंड आहे, हा भारत आहे आणि भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्या राज्यापैकी एक महाराष्ट्र आहे, ते आपण आत काढलं. म्हणजे आपल्याला मिळालेली आकृती ही आपल्याला प्रश्नात दिलेल्या आकृतीशी साधर्म्य दाखवणारी आकृती आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर एक पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आपण खालचे पर्याय चेक केलेले नाही, ते पर्याय आपण चेक करायला पाहिजे. अंटार्क्टिका हा एक महासागर आहे, तो खूप मोठा आहे, परंतु त्या महासागराचा आणि इथं दिलेल्या भारत आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही. याला जर आपण अंटार्क्टिका असं म्हटलं, हा भारत आहे वेगळा त्याच्या संदर्भानं, आणि भारताच्या आत महाराष्ट्र हे राज्य आहे. हे दाखवायचं म्हणलं तर आपल्याला अशा पद्धतीची आकृती काढावी लागणार आहे. आता युरोप, भारत, महाराष्ट्र याची सुद्धा आकृती सेम येणार आहे. युरोप हा एक खंड आहे आणि युरोप खंडाच्या सारखाच आशिया नावाचा एक खंड आहे आणि त्या खंडात भारत आहे आणि भारतात महाराष्ट्र आहे. त्याची आकृती अशी येणार आहे. म्हणजे या आकृतीनं आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. हे या पद्धतीने दाखवतो. आपल्याला पहिला पर्याय जो आहे तो आपला असा आला होता, जो की आपल्या
प्रश्नातल्या आकृतीची साधर्म्य दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आता आपण 6वा प्रश्न पाहतोय. 6वा प्रश्न बघा. आपल्याला 3 वर्तुळ वेगवेगळे दिलेत, 1, 2 आणि 3. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय लिहा. याचा अर्थ असा होतो, हे वर्तुळ जी वस्तू किंवा ज्या गोष्टीचा निर्देश करते त्या गोष्टीचा आणि हे वर्तुळ ज्या गोष्टीचा निर्देश करते त्यांचा एकमेकाशी संबंध नाही किंवा त्या एकमेकीची अंतर्गत नाही, अशा पद्धतीने वर्तुळ आहेत. मग आपल्याला जे दिलेले पर्याय आहेत त्या पर्यायात पहिला आशिया, भारत, पाकिस्तान आहे. जर या शब्दांचं वर्णन करणारी आकृती आपल्याला कळायची असेल तर आपल्याला आशिया खंड अशा पद्धतीने दाखवावा लागेल. आशिया आणि आशिया खंडात भारत एक देश आहे, त्याला आपण आय लिहूया. आणि पाकिस्तान एक देश आहे, त्याला आपण पी लिहूया. या पद्धतीने या आकृतीचं वर्णन करता येईल. गाव, जिल्हा आणि राज्य, याच्यामध्ये राज्य मोठं आहे. राज्यात अनेक जिल्हे असतात. हे राज्य, हे जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये अनेक गावे असतात. या पद्धतीने ह्या दुसऱ्या पर्यायाचं वर्णन आपण आकृतीच्या साहाय्याने असं करणार आहे. आता वाद्य, वीणा आणि सनई ज्यांच्या साहाय्याने आपण आवाज तयार करतो, एखाद्या शुभ प्रसंगी आपण ते वाजवतो, त्यांना आपण वाद्य म्हणतो. वाद्य, तंतुवाद्य, चर्मवाद्य आणि स्तंभवाद्य अशा प्रकारची वाद्य असतात. मग वाद्य आपण या वर्तुळाने दाखवलं, याला जर वाद्य म्हणलं तर वीणा हे एक वाद्य आहे, तंतुवाद्य आहे. सनई ही एक वाद्य आहे, हवेच्या स्तंभाचा वाद्य त्याच्यामध्ये वापर केला जातो. ते अशा पद्धतीने दाखवता येईल. याला आपण वाद्य म्हटलं तर याला वीणा म्हणता येईल आणि याला सनई म्हणता येईल. म्हणजे या आकृतीशी जुळणार हे तिन्ही झाले आहेत. आता युरेनस, नेपच्यून आणि ज्युपिटर हे काय आहेत तर आपल्या सूर्यमालेतील ते ग्रह आहेत. युरेनस नावाचा एक ग्रह आहे, नेपच्यून नावाचा एक ग्रह आहे आणि ज्युपिटर नावाचा एक ग्रह आहे. म्हणजे ही 3 वेगवेगळी वर्तुळ आहेत ज्यांचा एकमेकाशी अंतर्गत किंवा असा संबंध दाखवता येणार नाही, त्यांना वेगळं सेपरेट दाखवावं लागेल. म्हणजे या वेन आकृतीशी जुळणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया, 7वा. आता इथून पुढचे प्रश्न आपले थोडेसे तर्क अनुमान या घटकावर आधारित आहेत. त्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं. आपण हळूहळू ते शिकतोयच. पुढचा 7वा प्रश्न बघूया. सर्वप्रथम आपल्याला इथं उदाहरण वाचून घेऊया. बघा उदाहरण काय आहे. खालील विधानावरून योग्य निष्कर्ष काढा. इथं आपल्याला ही 2 विधानं दिली ती आणि खाली हे निष्कर्ष दिलेत. या निष्कर्षापैकी योग्य निष्कर्ष कोणते आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. मग फक्त एकच निष्कर्ष योग्य आहे, फक्त दुसराच निष्कर्ष योग्य आहे, 1 आणि 2 हे निष्कर्ष योग्य आहेत किंवा दोन्हीही नाही, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता यासाठी आपण दिलेल्या पद्धतीनं या विधानांचं चित्राच्या रूपानं आपण सादरीकरण करूया. सर्व कुत्रे मांजर आहेत. आपण हा जर वर्तुळ काढला आणि याला जर कुत्रा म्हणलं, डी म्हणूया आत, हे सगळे मांजर आहेत, याला आपल्याला कॅट म्हणता येईल. पुढे काय म्हणले बघा, काही मांजर वाघ आहेत. या वर्तुळाने दाखवलेल्या काही मांजरापैकी काही टॅग आहेत, टायगर आहेत असं आपण म्हणू. परंतु ही आकृती जी काढली आहे ती तितकीशी सत्य आहे किंवा तितकीशी चुकीची आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण काही मांजरे या कुत्र्याच्या रूपात सुद्धा आहेत. मग त्यातील काही टायगर असू शकतात. ते वर्णन दाखवण्यासाठी आपल्याला आकृती अशी काढावी लागेल. हे झाले कॅट्स, हे झाले डॉग आणि टायगर दाखवायला आपल्याला ह्यांचा भाग असा दाखवावा लागेल आणि मग याच्या आधारे आपल्याला ही विधानं बघावं लागतील. आता इथं काय म्हणतंय, एकही कुत्रा वाघ नाही. जर आपण या आकृतीकडे बघितलं तर एकही कुत्रा वाघ नाही हे विधान आपण खरं आहे असं म्हणू शकतो.
कारण हा घोळ ह्या काहीमुळे होतो. काही वाघ मांजर आहेत, या मांजर असणारे जे वाघ आहेत ते एवढेच असतील तर हे विधान सत्य आहे. काही कुत्रे हे वाघ आहेत. जर हे कुत्रे मांजर होते, त्यातले काही वाघ असतील, काही वाघ नसतील, असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळं इथं विधान क्रमांक 1 आणि 2 दोन्ही विधानं सत्य आहेत. ही आकृती आपल्याला समजून घ्यावी लागेल. आता पुढचा आपला जो प्रश्न आहे तो 16वा अशा स्वरूपाचा आहे, तो समजून घेऊया. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य निष्कर्ष निवडा. म्हणजे या दिलेल्यातला योग्य निष्कर्ष कोणता आहे तो या विधानाच्या आधारे ठरवायचा आहे. विधान काय सांगितले? सर्व बॅग केक आहेत, सर्व दिवे केक आहेत. आता याची आपल्याला आकृती काढावी लागेल. मग आकृती काढत असताना आपण सर्व बॅग केक आहेत अशी आकृती सुरुवातीला काढली तर कशी आकृती होती? ह्या बॅग आहेत असं जर म्हटलं तर सर्व या बॅग आणि हे केक आहेत. पुढे काय म्हणलं? सर्व दिवे केक आहेत, म्हणजे दिवे सुद्धा केकच्या आत येणार आहेत. अशी आकृती आपण याची काढू शकतो. आता इथं हे बॅग आणि दिवे एकमेकाचा संबंध आहेत असंही म्हणू शकत नाही आपण, आणि नाही असंही म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आणखीन एक आकृती काढावी लागेल. ती आकृती आपण इथं काढू वाटलं तर. इथं ह्या बॅग्स आहेत, त्याला आपण ब म्हणूया, आणि इकडं दिवे म्हणूया. कारण हे एकमेकात मिक्सड असू शकतात. आणि मग आता याच्या आधारे आपल्याला ही विधानं चेक करायची. काही दिवे बॅग आहेत, काही दिवे बॅग आहेत का? आहेत असं म्हणू शकतो का आपण? आहेत असं म्हणू शकतो. एकही दिवा बॅग नाही, एकही दिवा बॅग नाही, म्हणजे इथं दोन्हीही विधानं आपली बरोबर आहेत. विधान 1 व 2 अशा पद्धतीच्या निष्कर्षापर्यंत आपण येऊन पोहोचतो. ही आकृती कशी काढली हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. परत एकदा काय म्हणते? सर्व बॅग केक आहेत. बॅगसाठी आपण छोटा गोल काढला किंवा छोटं वर्तुळ काढलं आणि केकसाठी मोठं वर्तुळ काढलं. पुढे काय म्हणले? सर्व दिवे केक आहेत, म्हणजे केकच्या अंतर्गतच दिवे सुद्धा आहेत. सर्व दिवे हे केक आहेत. पण इथं आपल्याला याची गोष्ट सांगितलेली नाही, त्यामुळे आपण हे दोघं वेगळे आहेत असंही म्हणू शकत नाही आणि हे दोघं वेगळे नाहीत असंही म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण दुसरी आकृती काढली आणि मग या आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर काही दिवे बॅग आहेत, काही दिवे हे बॅगमध्ये शिरलेत. बघा, शिरलेत का इकडे बॅगमध्ये काही दिवे? तर एकही दिवा बॅगमध्ये शिरला नाही, म्हणजे ही दोन्ही विधानं सत्य आहेत. याच पद्धतीचं आपलं पुढचं नवं उदाहरण बघूया. उदाहरण बघा काय सांगतंय? योग्य निष्कर्ष निवडा. सर्व औषधे मेडिकल्स आहेत. आता इथं सर्व नाही वापरलेला शब्द, इथं काही शब्द वापरलाय. काही मेडिकल्स डॉक्टर आहेत, काही डॉक्टर सिस्टर आहेत, आणि याच्यावरून निष्कर्ष आपल्याला काढायचे आहेत. ते दिलेले योग्य ओळखायचे. काही डॉक्टर औषधे आहेत, काही डॉक्टर मेडिकल्स आहेत, काही औषधे डॉक्टर आहेत, काही औषधे सिस्टर आहेत. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल आणि ती आकृती आपण सर्वप्रथम काढून घेऊया. प्रश्न वाचूया परत एकदा. योग्य निष्कर्ष निवडा. सर्व औषधे मेडिकल्स आहेत हे विधान आहे. काही मेडिकल्स डॉक्टर आहेत, काही डॉक्टर सिस्टर आहेत. निष्कर्ष काय दिलेत बघा? काही डॉक्टर औषधे आहेत, काही डॉक्टर मेडिकल्स आहेत, काही औषधे डॉक्टर आहेत, काही औषधे सिस्टर आहेत. आणि ह्यातली विधानं कोणती योग्य आहेत हे आपल्याला ह्या विधानाच्या आधारे ठरवायचं आहे. आता आपण सांगितलेल्या पद्धतीने आकृती काढायचा प्रयत्न करू. सर्व औषधे मेडिकल्स आहेत. सर्व औषधे हे आपण औषध आहे असं म्हणलं, याला असं म्हणूया. सर्व औषधे ही मेडिकल्स आहेत, म्हणजे
याला आपण मेडिकल्स जर म्हणलं, पुढे बघा, काही मेडिकल्स डॉक्टर आहेत. आपण असं म्हणू शकत नाही की हा भाग यामध्ये येईल. काही मेडिकल मधले काही मेडिकल हे डॉक्टर आहेत. बघा, अशा पद्धतीनं हा भाग मेडिकलचा भाग डॉक्टर मध्ये गेलाय आणि डॉक्टरचा भाग मेडिकल मध्ये आलाय. पुढे काय म्हणले बघा, काही डॉक्टर सिस्टर्स आहेत. या काही डॉक्टरपैकी काही सिस्टर्स आहेत. याला जर आपण सिस्टर म्हणलं, आणि हा पण भाग बघा, डॉक्टरचा भाग सिस्टर मध्ये, सिस्टरचा भाग डॉक्टर मध्ये गेलेला आहे. आता याच्या आधारे आपल्याला विधानं कोणती दिलेत आणि त्याची सत्यता. काही डॉक्टर औषधे आहेत. डॉक्टर औषधापर्यंत पोहोचलेत का? नाही. हे विधान सत्य आहे का? नाही. काही डॉक्टर मेडिकल्स आहेत. हा डॉक्टरचा भाग या मेडिकलमध्ये मिसळलाय, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आपण दुसरं विधान बरोबर आहे असं म्हणू शकतो. काही औषधे डॉक्टर आहेत. बघा, काही औषधे डॉक्टर आहेत असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही, त्यामुळं हेही विधान चुकीचं आहे. काही औषधे सिस्टर्स आहेत, हे इकडंपर्यंत पोचलंच नाही, त्यामुळं काही औषधे सिस्टर्स आहेत हेही विधान म्हणू शकत नाही आपण. म्हणजे इथं फक्त दुसरं विधान योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. या काही शब्दामुळं इथं खूप सारा बदल होतो. हे डॉक्टर इकडे घ्यायचे का नाही किंवा ए सिस्टर्स इकडे घ्यायचे का नाही हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे ते न घेता आपलं उत्तर काढावं लागतं आणि मग दिलेल्या निष्कर्षामध्ये काही डॉक्टर्स हे मेडिकल्स आहेत, हे एकच विधान आपण या वरील माहितीच्या आधारे सत्य आहे असं म्हणू शकतो. यानंतर आपण पुढचा शेवटचा 10वा प्रश्न पाहतोय. 10वा प्रश्न काय आहे बघा, वाचून पाहूया आधी पहिल्यांदा. इथं विधानं दिलेत, यातले काही योग्य विधानं ओळखायची आपल्याला. काही टेबल टीव्ही आहेत, काही टीव्ही रेडिओ आहेत. त्यावरून निष्कर्ष काय म्हणते, काही टेबल रेडिओ आहेत, काही रेडिओ टेबल आहेत, काही रेडिओ टीव्ही आहेत, सर्व टीव्ही टेबल आहेत. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागेल. असताना आपल्याला पहिल्यांदा काय म्हणले बघा, काही टेबल टीव्ही आहेत. म्हणजे दोन वस्तू आहेत किंवा दोन गोष्टी आहेत, टेबल आहेत आणि टीव्ही आहेत. या टेबल पैकी काही टीव्ही आहेत, आपण ह्याला टीव्ही म्हणूया आणि याला टेबल म्हणूया. आता पुढे काय म्हणलंय, काही टीव्ही पैकी काही टीव्ही रेडिओ आहेत, काही टीव्ही रेडिओ आहेत. या पद्धतीने आपण दाखवू शकतो. आर रेडिओ. आता आपल्याला काय म्हणले बघा, काही टेबल रेडिओ आहेत का रेडिओ? नाही. म्हणजे हे विधान निष्कर्ष चुकीचं आहे. काही रेडिओ टेबल आहेत का? नाही. सर्व रेडिओ टीव्ही आहेत. हे सर्व रेडिओ टीव्ही आहेत का? टीव्हीच्या बाहेर भाग आहे, त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. सर्व टीव्ही टेबल आहेत, हेही विधान चुकीचं आहे. टीव्हीचा थोडासा भाग इकडे गेलेला आहे, त्यामुळं इथं एकही विधान बरोबर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 एकही विधान योग्य नाही असं या प्रश्नाचं उत्तर येतं.